पौलचे करंथीकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन. देव विश्वसनीय आहे. आमचे तुम्हा बरोबरचे बोलणे होय आणि नाही असे नाही, कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याची घोषणा आम्हाकडून म्हणजे मी, सिल्वान आणि तिमोथी यांच्याकडून तुम्हामध्ये झाली ती होय आणि नाही अशी नव्हती, तर त्याच्या ठायी होय अशीच होती. देवाची वचने कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे. म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो, जो आम्हाला अभिषेक करून तुमच्या बरोबर ख्रिस्ताच्या ठायी सुस्थिर करत आहे तो देव आहे. त्याने आम्हाला मुद्रांकित केले आणि आमच्या अंतःकरणात आपला आत्मा हा बयाणा म्हणून दिला. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या शिष्यांस म्हटले, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडवले जाण्या पलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर बसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.